मॅचमध्ये आपण पाहिलं तर आरे संघाला फक्त आणि फक्त 10 धावा रोखलं होतं. 40 धावा डिफेंड करत असताना 30 धावांनी मॅच जिंकली होती. इथे आपण म्हणूया की ऑन स्ट्राईक अवध संघाचा सौरभ आहे. मागच्या मॅचमध्ये 9 चेंडू आणि 21 धावा ची खेळी त्यांनी त्याच्या इनिंगमध्ये साकारली होती. इथून कशा प्रकारे मॅचला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर तेजस नरे मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या. पहिलाच बॉल आपण पाहिला तर शफल होऊन फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा सौरभ याचा, पूर्णपणे असफल ठरलाय. पहिला डॉट बॉल आलाय. पहिल्या डॉट बॉलने पण म्हणूया की मॅचला इनिंगला मात्र सुरुवात होती आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी सातत्याने तेजस नरे यांच्याकडून आपण सातत्याने रोहा तालुका असेल संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पाहिली आहे. सातत्याने मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये आपला नावाचा दबदबा त्यांनी कायम ठेवलाय. आज सोनार सिद्ध चषकामध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. सलगचा आपण पाहिलं तर दुसरा निर्धाव चेंडू येतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये असणारे व्हेरिएशन्स पूर्णपणे त्याचा वापर करतोय. त्याच्याकडे जेवढा एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्सचा वापर करतोय. प्रत्येक बॉलवर आपण म्हणूया की लाईन लेनमध्ये चेंजेस होत आहेत. कटर असेल, स्लोवर असेल, यॉर्कर असेल, वेगवान चेंडू सातत्याने गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपण पाहतो. इथे आपण पाहिलं तर समोर पुढे टाकलेला ओव्हर पिच बॉल होता. समोरच्या दिशेने हिट केलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये आलाय हा पहिला षटकार. आपण जर पाहिले तर थोडे शॉर्ट ऑफ लेन पाहायला मिळाले होते. तिसरा चेंडू आपण पाहिला तर ओव्हर पिच बॉल होता. ओव्हर पिच बॉलवर समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगला स्ट्रोक आपण सौरभच्या मार्फत पाहिला. 6 धावेने आपला आणि स्वतः आपलं आणि संघाचा देखील अकाउंट मात्र ओपन केलंय. चांगल्या दर्जाची फलंदाजी सातत्याने आपण सौरभच्या मार्फत पाहतो. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती. हा मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. खूपच आकुल टप्प्याचा बॉल फाईन लेगच्या रिजन मध्ये आलाय. सौरभच्या बॅट मधून चौकार. तेजस नरे यांनी चांगली केली होती. सातत्याने आपण म्हणू की व्हेरिएशनचा वापर केला होता. पहिले 2 चेंडू मात्र सुरेख टाकले होते. चांगली लाईन लेन आपण म्हणूया की जिथे बॅटरला पूर्णपणे बीट केलं होतं. नंतर ओव्हर पिच बॉल आपण पाहिलं. त्यानंतर खूपच शॉर्ट पद्धतीचा बॉल पाहिलं. दोन्ही चेंडूवर मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट केले बॅटरने. आणखी एक आपण चेंडू पाहिलं तर वेगवान चेंडू टाकला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. 5 चेंडूंचा खेळ ह्या ओव्हरमध्ये झालाय. 10 धावा 10 फलकावरती लगवल्यात. दोन्ही टीमसाठी आपण म्हणूया की सुरुवात चांगली झाली आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 38 सर्कलच्या बाहेर आपण 2 क्षेत्ररक्षक पाहतोय. जिथे डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हा बॉल आपण पाहिला तर ऑफ स्टिप रिजन मध्ये खूपच बाहेरून जाणारा बॉल. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. 11 धावा 10 फलकावरती लगवल्यात. एक षटकार, एक चौकार, एक व्हाईट बॉल, तर तब्बल 3 डॉट चेंडू आपण या ओव्हर मध्ये पाहतोय. शेवटचा बॉल वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पुणे एकदा आडवी बॅट आपण पाहिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1 षटका अखेर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावा 10 फलकावरती लगवण्यामध्ये यश आले दोन्ही फलंदाजांना. 6 चेंडूंचा सामना या ओव्हरमध्ये आपण पूर्णपणे बघितला तर सौरभने केलाय. 6 चेंडू आणि 11 धावांचं योगदान त्याने पहिल्या ओव्हरमध्ये आपल्या संघासाठी दिलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण म्हणूया की चांगल्या दर्जाचं क्रिकेट दोन्ही संघांकडून पाहायला मिळालं. सेकंड ओव्हरसाठी कर्णधार कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवेल. पहिली ओव्हर स्वतः कॅप्टन तेजस नरे यांनी टाकली. चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत आपण पाहिली. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतोय तर मागच्या मॅचमध्ये ज्यांनी चांगली बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, चांगलं ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्या संघासाठी केलं असं आपण म्हणूया की प्रियेश पवार गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हकदार देखील तो ठरला होता. सेकंड मॅचमध्ये आपण पाहिलं तर आवाज टीमकडून बॅटिंग करत असताना सौरभ मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता. दोन्ही खेळाडू आमने सामने आले. त्यांनी पहिल्या मॅचमध्ये आपल्या संघासाठी सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स केलाय. सेकंड ओव्हरला सुरुवात होतीये. पॉवर प्लेचा ओव्हर मात्र समाप्त होतीये. 5 प्लेयर आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. इथून कशा प्रकारे फलंदाजी आपण म्हणूया की सौरभ करेल. पहिलाच बॉल स्विच हिटचा फटका सफल ठरला होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जवळपास आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्यामध्ये यश आलाय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सातत्याने आपण पाहतो. जितेंद्र 11 रोहा संघाकडून तेच पूर्णपणे मैदानावरती आता मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 7 चेंडू नंतर आपण पाहिलं तर मिराज घरट ऑन स्ट्राईक येतोय. ज्या प्रकारची फलंदाजी सौरभने आपण म्हणूया की आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून दिली आहे. मिराज कशा प्रकारची फलंदाजी आता मात्र इथे सोनार सिद्ध चषकामध्ये करेल. कारण की पहिल्यांदा आवाज संघांनी या सोनार सिद्ध धाटाव चषकामध्ये
प्रवेश घेतलाय, कशा प्रकारचा खेळ त्यांच्या मार्फत इथे पाहायला मिळेल. मिराज घरत ऑन स्ट्राईक मागच्या मॅचमध्ये यांनी देखील चांगली कामगिरी केली होती. 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगला बॉल, चांगल्या बॉलला आपण म्हणूया की सन्मान देखील दिलाय. एक सिंगल कंप्लीट केली जाती आहे. सिंगलच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. किती झाल्या? 14 धावा. पुढचा बॉल पण एकदा टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉल आपण पाहिलं तर 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार चाललाय. चांगल्या दर्जाची फलंदाजी सौरभच्या माध्यमातून पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंट रिझन मध्ये आपण चौकार पाहिला. सिंगल डबल चौकार, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण सातत्याने अवध संघाच्या मार्फत पाहिले आणि चांगल्या दर्जाची फलंदाजी सौरभ आपल्या संघासाठी करताना पाहतोय. 4च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचती आहे 18 धावा. विनंती असेल पंचांना की थोडं मॅच फास्ट घ्यायचे. फायनल डे आहे आपलं. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. शेवटच्या मॅच देखील आपल्याला 4 ओव्हरची खेळवायची आहे. विनंती असेल फास्ट घ्यायचं दोन्ही टीमला देखील. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल होता. एक देखणा स्ट्रोक सौरभच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉल निघून चाललाय. सीमा रेषे पार षटकार. नक्कीच आपण म्हणूया की कौतुक करावं लागेल फलंदाज सौरभ याचं. काय दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. डेकने स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. पूर्णपणे आपण म्हणूया की ते बॅकफुटला टाकून दिले जितेंद्र 11 संघाला. पहिल्या मॅचमध्ये ज्या संघाने त्यांच्या गोलंदाजांनी समोरच्या संघाला फक्त 10 धावांवर रोखलं होतं, त्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये आता आपण म्हणूया की ते आक्रमण करण्यात आलं आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा 10 फलकावरती लगावण्यामध्ये यश आलाय. पुढचा बॉल देखील आपण पाहिलं तर लॉंग ऑफ रिझन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. चांगला थ्रो होता. गोलंदाज थोडासा फंबल झाला. बॉल कॅरी करू शकला नाहीये प्रियेश पवार. तिथे सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये झालं. 5 चेंडूंचा खेळ मैदानावरती झालाय. संघाची धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होतीये. 26 धावा 10 फलकावरती लगावल्यात. चांगली सरासरी राखण्यामध्ये यशस्वी ठरलाय. बॅटिंग करत असताना श्रीशा 11 आवाज संघ. सौरभ आपण पाहिलं तर सौरभच्या फलंदाजीचं कौतुक करावं लागेल. 10 चेंडूंचा सामना केलाय. 24 धावांचं योगदान अद्यापर्यंत मैदानावरती देतोय. काल आपण पाहिलं तर महेंद्र अंधेरे नावाचं वादळ आलं होतं. आज या मैदानावरती आपण पाहतोय तर सौरभ नावाचं वादळ येतोय. चांगल्या दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट बॉल आलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा 10 फलकावरती लगावल्या. 13च्या साहाय्याने धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. इथून आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील तेजसने 12 धावा खर्च केल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये प्रियेशने 14 धावा खर्च केल्यात. पहिले दोन्हीही पर्याय आपण म्हणूया की जितेंद्र 11 संघाचे थोडेसे महाग ठरलेत. खूप जास्तीच्या धावा त्यांनी खर्च केल्यात. तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार, इथून कमबॅक होणार का की येणारा तिसऱ्या गोलंदाजावरती देखील इथे आक्रमण करण्यात येणार. कोण आहे बोलत? निमिष आलाय गोलंदाजी मार्कवर. मागच्या मॅचमध्ये देखील या गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केली होती. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता असताना फक्त 1 धाव आपल्या ओव्हरमध्ये खर्च केली होती. आता समोरची टीम आपण पाहिली तर आवाज टीम आहे. पहिले 2 स्ट्रायकर बॉलरवरती त्यांनी मात्र इथे हल्ला बोल केलाय. त्यांच्यावरती आक्रमण चढवलंय. 2 ओव्हरमध्ये तब्बल 26 धावा वसूल केल्यात. तिसऱ्या ओव्हरमध्ये निमिष कशा प्रकारची गोलंदाजी करेल, या दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवेल की मिराज आणि सौरभ मात्र त्याच्यावरती प्रहार करेल, हे बघणं मात्र इथे मजेशीर असणार. पहिला बॉल वेगवान चेंडू होता. खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. चांगल्या बॉलला सन्मान दिलाय. एक सिंगल कंप्लीट करून आपण म्हणूया की मिराज मात्र सिंगल कंप्लीट करून सौरभला स्ट्राईक देतोय. सौरभच्या बॅटमधून देखणे स्ट्रोक पाहायला मिळते. चौकार षटकार. आजच्या दिवसामध्ये सौरभ चांगल्या दर्जाची फलंदाजी या मैदानावरती करतोय. पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय तर खूप साऱ्या बॅटरनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आज आपण म्हणूया की सौरभचा बोलबाला या सोनार सिद्ध चषकामध्ये 5व्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल
बॉल कटवण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केला होता. एक सोपा झेल पाहायला मिळतो आणि सौरभच्या खेळीचा मात्र इथे अंत होतोय. आवाज टी विनंती असेल आपला बॅटर त्वरित आतमध्ये येऊ द्या. आवाज विराज गरड पेनल्टी 2 धाव. युनाइट नंबर 3 आपण पाहतोय तर गीतेश म्हात्रे येतो मैदानावरती. आपण पाहिलं तर सौरभच्या खेळीचा अंत झालाय असं आपण म्हणूया की सौरभच्या बॅटिंगला थोडीफार नजर लागली. खूप सारं कौतुक त्याचं कॉमेंट्री बॉक्समधून होत होतं. चांगल्या दर्जाची बॅटिंग तो करत होता पण कुठेतरी म्हणूया की सौरभला नजर लागली. सौरभ आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि तब्बल 24 धावा, 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. 200च्या स्ट्राईक रेटने त्याने आपल्या संघासाठी धावा बनवल्या. युनाइट नंबर 3 आपण गीतेशला पाहतोय कशा प्रकारची फलंदाजी गीतेश करेल आणि ज्या गोलंदाजाला इथे मात्र प्राचारण केलं होतं कमबॅक करून देण्याची आवश्यकता होती तो गोलंदाज निमेशने मात्र अद्यापपर्यंत इथे कमबॅक करून दिलाय. तिथे 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि एका फलंदाजाला बाद देखील केलाय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण म्हणूया की निमिषने केली आहे की जिथे पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर संघाचे प्रमुख गोलंदाजांवरती प्रहार केला होता पण निमिषने मात्र पूर्णपणे कमबॅक केलाय. पुढचा बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. गीतेश मात्र इथून पूर्णपणे माघारी परततोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या वरती पाहायला मिळते. पहिला बॉल चौथा ओव्हर स्लॉग ओव्हरच्या पहिल्या बॉलवर आक्रमण केलंय. फटका
चांगला पाहायला मिळतोय. बॉल सरळ निघून चाललाय सीमा पार. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र पहिल्या बॉल पासून केले आक्रमण मिराज घरतने. नक्कीच आपण पाहिलं तर स्लॉग ओव्हरमध्ये सातत्याने बॅटर मोठमोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करत असतात. पहिला बॉल आपण पाहिलं तर ओव्हर पिच बॉल होता, त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय. 6 धावेने मात्र स्वागत केलंय अनिल वाडकर यांचं. संघाची धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होती. 35 धावा फलकावरती लगावल्यात. त्याचप्रमाणे आपण पहिल्या राऊंडची शेवटची मॅच रोहा रॉयल्स वर्सेस हशिवरे संघ. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. रोहा रॉयल्स वर्सेस हशिवरे संघाचा कर्णधार आपण त्वरित टॉससाठी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. आपल्या ओव्हरमधला पुढचा बॉल अकुल टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स घेणारा बॉल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव नक्कीच ऍड केली जाते आवाज टीमच्या अकाउंटमध्ये. फर्स्ट बाउन्सची वॉर्निंग देखील दिली जात आहे. पुन्हा एकदा अशा पद्धतीचा बॉल जर टाकला गेला गोलंदाजाच्या मार्फत तर नक्कीच दंडित करण्यात येईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच बॅटरला हा बॉल आपण म्हणूया की थोडंफार दुखापत मैदानावरती पाहायला मिळते. विनंती असेल व्हॉलेंटियर्स पाणी घेऊन जायचं मैदानावरती. व्हॉलेंटियर्स रोहा रॉयल्स टीमचा कॅप्टन रोहा रॉयल्स टीम सलमान प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जायची. आपली प्लेइंग 11 देखील त्वरित इथे द्यायची आहे. सलमान, सुफियान, मजर गौरी कोणी असेल तर आपण त्वरित यायचं आहे. रोहा रॉयल्स टीमचा कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित यायचं आहे. नक्कीच दुखापत झाल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी तयार पाहायला मिळतोय मिराज घरत. पहिला बॉलवर 6 आला, सेकंड बॉल वाईड पाहिलं, त्यानंतर डॉट बॉलने कमबॅक केलं. तिसरा बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अनिल वाडकर आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता. बॅटर देखील बीट झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट किपर देखील बीट झाले आणि फ्लाय स्लिपला असलेले फिल्डर ते देखील बीट झाले. या बॉलवर आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा नक्कीच मिळतील. धन्यवाद डीजे. नक्की 4 धावा आपण म्हणूया की गिफ्टच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतील श्रीशा 11 आवाज संघाला. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 40 धावा. अजून देखील या इनिंग मधले शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मिराज घरत चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण त्याच्या मार्फत पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये कितपत धावा बनवण्याचा इथून प्रयत्न आवाज टीमच्या फलंदाजांकडून केला जाईल. पुढचा बॉल, चौथा बॉल, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज पाहायला मिळते. बॉल आपण पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने चालला, जिथे सिंगल कंप्लीट करून दुहेरीचा प्रयत्न. सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42 धावा. रोहा रॉयल्स टीमचा कर्णधार देखील उपस्थित झालाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी. चांगल्या प्रकारची फलंदाजी अद्यापर्यंत आपण आवाज संघाकडून पाहिली आहे. चांगल्या प्रकारचा कमबॅक देखील गोलंदाजी करताना इथून आपण जितेंद्र संघाकडून पाहायला मिळतोय. 5वा बॉल, आडवा बॅटने फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल आपण पाहिलं तर सरळ निघून चाललाय डीप स्क्वेअर रिजन मध्ये. 1 बाउन्स, सीमा रेषेपार, चौकार.
धन्यवाद डीजे. पाचवा बॉल आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. आडव्या बॅटने चौकार आलाय. चौकारी संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 44 धावा दहा फलकावरती लगावल्यात. 46 धावा दहा फलकावरती लगावल्यात. जिथे आपण पाहिलं तर सौरभ बाद झाल्यानंतर मिरज घराटने एक हाती किल्ला आपल्या संघासाठी लढवला. तब्बल चांगली फलंदाजी देखील केली. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 4 षटका अखेर आपण पाहतोय तर 46 धावा 10 फलकावरती लगावल्या. तर 24 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता जितेंद्र इलेव्हन संघासमोर असणार आहे. धन्यवाद. चला दोन्ही संघाचं लक्ष वेधून आपण टॉससाठी यायचं आहे. पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना असेल. एक साईडला रोहा रॉयल्स रोहा तर दुसऱ्या साईडला फ्रेंड्स ग्रुप हसिवरी. म्हणजे एक रोहा विभागामध्ये रोहा रॉयल्स रोहा तर दुसऱ्याला अलिबाग विभागामधील हसिवरी आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गोविंदजी बोगटे साहेब यांना विनंती करतोय की आपण यायचं आहे आणि आपल्या शुभ असते आपण पहिल्या फेरीमधला अंतिम सामन्याचा आपण इथे कॉल करणार आहोत. सोना शिंदे चषक 2025 पर्व 7वा आहे आणि या स्पर्धेचा आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. युवांशी चर्चेत असलेली स्पर्धा आहे. प्रसाद सर आलेले आहेत. रोहा संघाचा संघ नाही या आपण टॉससाठी. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 4 गोलंदाज काढायचे. कॉल असेल हसिवरी संघाचा कॉल असेल. टेल इज द कॉल. तेल आलेला आहे. नक्कीच हसिवरी संघात टॉस जिंकला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. काय सांगाल या स्पर्धेमध्ये? कारण आपण पाहतो तर अख्ख्या या तालुक्यामध्ये अख्ख्या रायगडमध्ये या स्पर्धेची सध्या चर्चा आहे आणि प्रथमच या आयोजकांनी जिथे आपण पाहतो तर 11 स्पोर्ट्स सायकल ठेवल्यात फायनल संघासाठी. खरंच सोनारसिद्ध धाटाव चषक खेळायचं बोलल्यानंतर म्हणजे येतोच खेळायला. जवळजवळ आता 10 वर्ष खेळतोय आणि कदाचित माझ्या माहितीप्रमाणे 2-3 वेळा आम्ही चॅम्पियन पण ठरलो इथे. आणि इथे खेळायला जरा वेगळीच मजा असते. लेदर क्रिकेट खेळण्यासाठी पण मी येत असतो इथे टीम घेऊन माझी. त्यामुळे या ग्राउंडवर खेळायला वेगळीच मजा असते. समोर रोहा संघ आहे. त्यांना सुद्धा खूप सारे तुमचे आमने सामने प्रत्येक स्पर्धेमध्ये झाले असेल. नक्की तिथे किती धावांतर रोखण्याचा प्रयत्न असेल 4 ओव्हरमध्ये? टार्गेट असं नक्की निश्चित करता येणार नाही पण कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला. हे होते प्रसाद पाटील सर. त्यांनी टॉस जिंकला. प्रथम गोंधळाचा निर्णय घेतलाय. टॉस तुमच्या विरुद्ध पडलेला आहे. टॉस जिंकल्याचा निर्णय काय असा? आम्ही बॅटिंगच केली असती कारण की आमच्या घरी बॉलिंग लाईनअप चांगली आहे. नक्कीच काय वाटतं किती एक अशी मॅजिक फिगर काय असेल की इथे जर ती ठेवली तर आपण तिला सुरक्षा देऊ शकतो? 50 ते 55 धावा. नक्कीच बेस्ट ऑफ लक. जास्ती वेळ घेणे हा एकच प्रश्न असेल. स्पर्धेबद्दल काय सांगशील? कारण आपल्या विभागामध्ये आपण गोलंदाज फलंदाज किंवा मालिकासाठी एक सायकल असते. इथं तब्बल 11 खेळाडू जे फायनल जे संघ मारतील ना त्यांना 11 खेळणं 11 स्पोर्ट्स सायकल आहेत. या स्पर्धेबद्दल काय सांगशील? नाही आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आयोजन कमिटीचा धन्यवाद. आम्हाला खेळायचा इथं चान्स दिला. प्रत्येक वर्षी आम्हाला इथं खेळायचा चान्स देतो आणि 1-2-3 वेळा आम्ही चॅम्पियन पण ठरलो इथं. नक्कीच बेस्ट ऑफ लक. तुम्हाला शुभेच्छा असतील. खूप साऱ्या स्वप्न दोन्ही संघांनी पाहिला. एक साईडला आपण मध्ये हसिवरी संघ आहे जिथे त्याचं नेतृत्व प्रसाद पाटील सर करतील आणि दुसऱ्या साईडला आपण मध्ये रोहा संघ जो आपल्याच रोहा विभागामधील एक दमदार संघ आहे ज्याने आपण पाहतो तर अख्ख्या रायगडमध्ये आपलं नाव उंचावलं. तसंच हसिवरी सुद्धा हा सुद्धा तेवढाच ताकदीचा आणि तेवढ्याच क्षमतेचा संघ आहे. 2 संघांची मात्र आपल्याला मॅच आपल्या भेटीला येते. परंतु इथे पाहूया जिथे अर्थात जिथे संघांना मात्र टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला आणि प्रथम बॅटिंग असताना आता अवश्य संघाने एक चांगली मॅजिक एक धावसंख्या बंद यशस्वी ठरलेले आहेत. तर पहिला डाव संपला. दुसऱ्या डावाला जशी सुरू होईल पुन्हा एकदा आपण प्रतीक्षेकडे जाणार आहोत आणि पहिल्या फेरीमधला आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात त्याचं एक साईडला रोहा तर दुसऱ्या साईडला हसिवरी या संघाला टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू प्रतीश. धन्यवाद उमेश दादा. तिथे आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आहे. जिथे आपण पाहिलं तर 46 धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरलाय आव्हान टीम. 47 धावांचं आव्हान आणि आव्हान पूर्ण करण्यासाठी आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. तेजस नरे आणि ऑन स्ट्राईक आपण पाहतोय तर संकेत अशी सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये दोन्हीही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती. संकेतचं कौतुक करायला हवं की जिथे तेजस नरे बाद झाल्यानंतर त्याच्या बॅटमधून तो 6 याला पूर्णपणे प्रेशर बिल्डअप झालं होतं ते रिलीज मात्र तिथून झालं होतं. इथून कशा प्रकारची फलंदाजी करेल कारण की पहिला मॅचमध्ये आपण पाहिलं तर फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करायची होती. इथे सेकंड मॅचमध्ये आपण पाहतोय तर 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज मिराज घरटला पाहतोय.
त्यांनी देखील पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. सेकंड मॅचमध्ये देखील आपण म्हणूया की संकेत ऑन स्ट्राईक आहे. कशा प्रकारची गोलंदाजी फील्ड सेटिंग आपण पाहिली तर डीप कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि इकडे आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ऑन स्ट्राईक संकेत. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल होता. मोठा फटका आलाय संकेतच्या बॅट मधून. षटकाराने केलंय मिराजचं स्वागत. पहिल्या बॉलवर आलाय मोठा फटका. षटकार. बॉलवर आपण पाहिलं तर आक्रमण केली आहे. षटकारांनी मात्र आपल्या इनिंगची सुरुवात केली आहे. 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिला बिग हिट आलाय. सेकंड बॉलवर देखील मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. सीमा रेषेपार. 1 बाउन्स. चौकार. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 मोठे फटक्यांची आवश्यकता प्रत्येक ओव्हरमध्ये होती. पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपल्याला बॅटर संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. सध्याची स्थिती आपण मॅचची पाहिली तर 24 चेंडू 47 धावांची आवश्यकता होती. 2 चेंडू अखेर आपण मॅचचं समीकरण जर पाहिलं तर येणारे चेंडू असतील 22 आणि 37 धावांची आवश्यकता. स्लोवर बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. पंचांकडे अपील केली होती. अपील मात्र पूर्णपणे फेटाळली गेली आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच कंप्लीट केली जाती आहे. 1च्या साईडने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 11 धावा. चांगली सुरुवात आपण म्हणूया इथून झाली आहे जितेंद्र 11 रोहा संघासाठी. इथून कमबॅक करायचा असेल तर विकेट घेणं किंवा सातत्याने आपण म्हणूया की डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागेल बॉलिंग करत असणाऱ्या आवाज टीमला. 3 चेंडू 11 धावा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. रोह्याचा पहिला बायकरमॅन तेजस नरे ज्यांनी आमदार चषकामध्ये मालिकावीरची बाईक आपल्या नावावरती केली होती. 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगवण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. सन्मान दिलाय चांगल्या बॉलला. सिंगल कंप्लीट केली जातीये. 12 धावा धावफलकावरती लागल्या. 4 चेंडूंचा खेळ झालाय. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहतो त्याच प्रकारची फलंदाजी करताना संकेत मात्र पाहतोय. जिथे जिथे गॅप भेटते तिथे तिथे तो फटके एक्झिक्यूट करतोय. चांगली बॅटिंग चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानावरती संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ज्या प्रकारची फील्ड सेटिंग झाली आहे जिथे गॅप मिळतीये तिथे खेळण्याचा प्रयत्न अद्यापर्यंत सफल झालाय. 5वा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा एक्झिक्यूट केलाय. हा देखील बॉल सरळ चाललाय सीमा रेषे पार. षटकार. खराडवरती आक्रमण केलं जात आहे. संकेतचं कौतुक करावं लागेल. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर 18 धावा धावफलकावरती लगावल्या. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता.
सिंगल कंप्लीट केली जाती आहे. एक सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पण पहिलीचं जाऊन पोहोचती आहे 19 धावा. जिथे 24 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता होती ती मॅच आपण पाहतोय. तर येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. पहिला आपण म्हणूया की पहिला गोलंदाज मिराजला इथे आमंत्रण केलं होतं गोलंदाजीसाठी. खूप साऱ्या धावा त्यांनी खर्च केल्यात. कमबॅक करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला इथून प्राचारण केलं जाणार गोलंदाजीसाठी. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अमित गोलंदाज होते. चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत आपण पाहिली. सातत्याने आपण म्हणूया की स्लोवर कटरचे वापर त्यांनी केलं होतं आणि सक्सेसफुल देखील ठरले होते. या मॅचमध्ये कमबॅक करून देण्यासाठी कशा प्रकारची गोलंदाजी इथून मात्र आम्ही त्यांच्या मार्फत पाहायला मिळेल. जेवढा त्यांना एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्सचा पुरेपूर वापर करावा लागेल. जेवढे व्हेरिएशन्स त्यांच्याकडे आहेत प्रत्येक व्हेरिएशनचा वापर करावा लागेल. फलंदाजाला आपल्या जाळ्यामध्ये फसवावं लागेल. कारण की ज्या प्रकारची फलंदाजी आपण म्हणूया की संकेत करतोय थोडंफार चेंजेस आपण म्हणूया की तेजस नरे यांनी मात्र ओपनिंगला केले. मागच्या मॅचमध्ये तेजस नरे आणि प्रियेश पवार अशी जोडी आपण पाहिली. या मॅचमध्ये आपण पाहतोय तर तेजस नरे आणि संकेत अशी जोडी आपण पाहिली आणि जे चेंजेस त्यांनी केले ते 100% सक्सेसफुल देखील मैदानावरती ठरलेत. पहिल्या बॉलवरती मोठा फटका. आम्ही त्यांचं देखील स्वागत केलं षटकाराने. सीमा पार एक मोठा षटकार पाहायला मिळतोय संकेतच्या बॅटमधून. कम ऑन डीजे. का केलं गेलं हे मैदानावरती मात्र दाखवून देत आहेत. सेकंड बॉल आपण पाहिला तर टप्प्यामध्ये बदल करण्यात आला. डॉट बॉलची सांगता होतीये. अशीच गोलंदाजी मैदानावरती करावी लागेल. डॉट बॉल टाकावे लागतील. संकेतला आपल्या जाळ्यामध्ये अडकवावं लागेल. कारण की संकेत आपण म्हणूया की एक मोठं धोका असणार आहे आवाज संघासाठी. ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. आपण पाहिलं तर तब्बल संघाची धावसंख्या झाली 25 धावा आणि 25 धावेमध्ये तब्बल 24 धावा या एकट्या संकेतच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल आडव्या बॅटने फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तेवढंच चांगलं थ्रोवर चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. सिंगलचे कन्व्हर्जन सहजरित्या डबलमध्ये केलं आणि 2च्या साहाय्याने संघाची धावसंख्येमध्ये देखील वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 धावा. जिंकण्यासाठी अजून देखील 20 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 15 आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. संकेत ऑन फायर मैदानावरती पाहायला मिळतोय. संकेतला जखडून ठेवणं खूप गरजेचं असेल. आडवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक चांगलं गोलंदाजी आपण पाहतोय की आपल्या जाळ्यामध्ये फसवण्यामध्ये यश आलंय आणि फलंदाज संकेत मात्र इथून बाद होतोय. धन्यवाद डीजे. आपण म्हणूया की संकेतवरती जो विश्वास दाखवला होता, संकेतचं प्रमोशन काय केलं गेलं होतं ते आपण मैदानावरती पाहिलं. संकेतने चांगली फलंदाजी केली. तब्बल आपण पाहिले तर 25 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. संघाला हवा असणारी इनिंग मात्र त्यांनी त्यांच्या मार्फत मैदानावरती खेळली गेली. पूर्णपणे मॅचमध्ये आणून ठेवलंय. पूर्णपणे मॅचमध्ये आणून ठेवलं बॅटिंग करत संकेत यांनी. कारण की मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर अजून देखील जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईकला बॅटर इनॅट नंबर 3 आपण पाहतोय प्रियेश पवार. मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती. 13 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. 2 मोठे षटकार आपण पाहिले होते. गोलंदाजी करत असताना 2 विकेट देखील त्यांनी घेतल्या होत्या. या मॅचमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतील. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होतं. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. मॅच होती 15 चेंडू 20 धावा. ती मॅच आपण बघूया की आता आली आहे 13 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. प्रत्येक डॉट बॉल प्रत्येक धावेवरती मॅचचं समीकरण चेंज होईल. कशा प्रकारची मॅच ही शेवटच्या
बॉलपर्यंत रंगेल यामध्ये मात्र कोणतं शंका नसणार आहे. चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते, जिथे सिंगल कंप्लीट केल्यानंतर दुहेरीचा प्रयत्न तेजसने केला होता. प्रियेशने माघारी पाठवलं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 षटक अखेर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचतीये 28 धावा. येणारे चेंडू असतील 12, जिंकण्यासाठी अजून देखील 19 धावांची आवश्यकता. दोन ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 28 धावा, 12 चेंडू, 19 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज दीपेश. पहिल्या मॅचमध्ये दीपेशने आपण पाहिलं तर 12 धावा खर्च केल्या होत्या. थोडंसं म्हणूया की महाग ठरला होता. इथे धावा वाचवणं खूप गरजेचं असेल. मॅच जिंकायची असेल तर 12 चेंडूमध्ये 19 धावा या मात्र डिफेंड करावे लागतील. ऑन स्ट्राईक बॅटर लेफ्ट हँडेड विस्फोटक फलंदाज, रोहा तालुक्यामधील एक नामवंत फलंदाज प्रियेश पवार पाहायला मिळतं. फुलटॉस चेंडू होता, मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. बॉल आणि बॅटचा तेवढा संपर्क झाला नाही, टायमिंग चांगलं झालं नाही आहे. तोपर्यंत आपण पाहिले तर 2 धावा धावून सहजरित्या कंप्लीट केल्यात. दोन्ही संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 30 धावा. अकरा चेंडू, अजून देखील 17 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी दीपेशच्या मार्फत आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फुल टॉस बॉल होता, पूर्णपणे बीट केलं. फुल सेकंड बॉल आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. अलोंग द कार्पेट स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता बॅटर प्रियेश पवार यांनी. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 31 धावा. येणारे चेंडू असतील 10 आणि 10 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. संकेत बाद झाल्यानंतर कुठेतरी आपण म्हणूया की मोठे स्ट्रोक चौकार षटकार येत होते, त्याला कुठेतरी अंकुश लागलाय. चौकार किंवा षटकार अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 7 चेंडू झाले, एकही षटकार किंवा चौकार आला नाही आहे. जेव्हा संकेत बॅटिंग करत होते तेव्हा आपण पाहिलं तर प्रत्येक 2 किंवा 3 चेंडू अखेर आपण षटकार किंवा चौकार पाहत होतो. इथे मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलंय. आपल्या ओव्हरला पूर्णपणे जखडून ठेवण्यामध्ये आपण म्हणूया की यशस्वी ठरलेत. ही मॅच जिंकायची असेल तर अजून देखील एकाच मोठा फटका येणं गरजेचं असेल. अशाच प्रकारची जर गोलंदाजी राहिली, सिंगल डबल तर धावा येत असतील तर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाऊ शकते. आणि हा सामना कोण जिंकेल हे मात्र सांगणं खूप कठीण असेल. पुढचा बॉल आपण पाहिला तर वेगवान चेंडू टाकला होता. बॉलला फक्त दिशा दाखवली, बॉल सरळ निघून चाललाय फाईन लेग रिजन मध्ये. सीमारेषे पार चौकार. नक्कीच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. वेगवान चेंडू होता, बॉलला फक्त दिशा दाखवली. 4 धावा वसूल केल्याच्या बॉलवरती संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 35 धावा धाव फलकावरती लगावल्यात. मस्ट निडेड चौकार पाहिजे होता, तो आला होता. चौकार आल्यानंतर आपण पाहिले तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि फलंदाज मात्र इथून बाद होत आहेत. तेज असणारे कम ऑन डीजे.
मॅचमध्ये आपण पाहिलं तर मच निडेड विकेट जी होती मैदानावरती ती सहजरित्या आपण म्हणूया की आपली विकेट बहाल केली तेजस नरे यांनी, कारण की चौकार आला होता, स्विचिट करण्याचा प्रयत्न होता, असफल ठरलं, क्षेत्ररक्षक होते तिथे, चांगलं झेल पाहायला मिळालं आणि मॅचच्या आपण म्हणूया की मोमेंटम इथून मॅचचं शिफ्ट होऊ शकतं का, कारण की तिथे तेजस नरे सारखे फलंदाज बाद झालेत, नवीन फलंदाज आपण पाहिलं तर अनिल वाडकर आलेत, मॅचचं समीकरण पाहिलं तर 35 अद्यापर्यंत धाव फलकावरती लागल्यात, इथे चेंडू असतील 8 आणि जिंकण्यासाठी किती पाहिजे 12 धावांची आवश्यकता होती, एक सिंगल कंप्लीट केली जाते, 7 चेंडू अजून देखील 11 धावांची आवश्यकता, 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता होती. या ओव्हरचा विचार केला तर अद्यापपर्यंत गोलंदाजी करत असताना गोलंदाज दीपेश यांनी तब्बल 8 धावा खर्च केल्यात, 7 चेंडू जिंकण्यासाठी अजून देखील 11 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिल्या 2 मॅचेस आपण वन साइडेड पहिल्या 3 मॅचेस आपण वन साइडेड पाहिल्या, पण सेकंड राऊंडची मॅच जशी चालू झाली तेव्हापासून आपण पाहतोय की काटेकी टक्कर मैदानावरती पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक प्रियेश पवार पाहायला मिळतील, जिथे 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल कशा प्रकारे सामना करतील, मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये, डॉट बॉलची सांगता होतीये. दीपेश यांच्या मार्फत चांगली गोलंदाजी आपण पाहिली, 8 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला बाद केलं आणि मॅचचं समीकरण आता आपण पाहू तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. नक्कीच या टुर्नामेंटचा आपण जर रूल पाहिलं तर कंपल्सरी चेसिंग इथे करावी लागेल मॅच जिंकायची असेल तर. 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता, 12 मध्ये 19 डिफेंड करायच्या होत्या, तिथे आपण पाहिलं तर 8 धावा दीपेश यांनी खर्च केल्या, एका फलंदाजाला बाद देखील केलाय. इथून 6 चेंडू आणि 11 धावा डिफेंड करण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती इथे विश्वास दाखवला जाणार. बॅटर्स आपण पाहिले तर अनिल वाडकर आणि प्रियेश पवार असे 2 धडाकेबाज फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. इथून कोणता संघ मॅच जिंकेल. रोहा टेनिस क्रिकेटचे ऑफिशियल किरणजी मोरे साहेब यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील सोनार सिद्ध क्रिकेट मंडळ घाटावतर्फे हार्दिक असं स्वागत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तर 6 चेंडू आणि 11 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाज रोहनवरती विश्वास दाखवलाय. ऑन स्ट्राईक अनिल वाडकर आपल्याला पाहायला मिळतील. कशा प्रकारची फलंदाजी अनिल वाडकर आणि प्रियेश पवार यांच्या मार्फत होईल की रोहन पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवून आपल्या संघाला मात्र सामना जिंकून देईल. जिथे आपण पाहिलं की दुसऱ्या दिवशी 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता होती, त्या धावा सहजरित्या डिफेंड केल्या गेल्या. तिसऱ्या दिवशी आपण पाहिलं की 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता होती, त्या देखील धावा इथे डिफेंड केल्या गेल्या गोलंदाजांच्या मार्फत. इथे मात्र 6 चेंडू आणि 11 धावा आहेत. पहिला बॉल आपण पाहतोय तर बॅटची एज लागली होती, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, एक सिंगल कंप्लीट केली जाते. बॅटची एज नक्कीच आपण म्हणूया की मॅचचं अटीतटीची पाहायला मिळते आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग करावी लागेल. ऑन स्ट्राईक हार्ड हिटर बॅटर प्रियेश पवार पाहायला मिळतील. 2 सिक्सांच्या बॅटमधून पहिल्या राऊंडमध्ये आले होते, मॅन ऑफ द मॅचचे हकदार देखील ठरले होते. इथून देखील त्याच प्रकारची धडाकेबाज फलंदाजी करावी लागेल, एकाच मोठा फटका मारणं खूप गरजेचं असेल ही मॅच जिंकण्यासाठी. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईकला आल्यानंतर थोडंफार आपण म्हणूया की फील्डमध्ये चेंजेस पाहायला मिळतील, सातत्याने परिवर्तन करावं लागेल. राईट आणि लेफ्ट हँडेड बॅटरचं कॉम्बिनेशन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या ओव्हरमधला पुढचा बॉल दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले होते. हा बॉल आपण पाहिला तर लेफ्ट हँडेड बॅटरसाठी ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल, पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धावणे संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 धावा. 5 चेंडू आणि 9 धावांची अजून देखील आवश्यकता आहे मॅच मध्ये आहे.
पुढचा बॉल मोठा फटका फसला, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक करणार नाही कोणती चुकी, टिपतोय सुरेख झेल आणि संपतोय प्रियेश पवारचं खेळ. कमॉन. तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता डीप कव्हर रिझन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात केले होते, पण थोडीफार आपण म्हणूया की मिसफील्ड पाहायला मिळते आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर आपण ही मॅच सहजरित्या जिंकू शकतो असं आपण क्रिकेटमध्ये पाहतो, कारण की मिसफील्ड करणं खूप महागात पडतं. सातत्याने आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय की कॅच मिस झाल्यानंतर, कॅच ड्रॉप झाल्यानंतर किंवा फील्ड मिस झाल्यानंतर आपल्याला ती मॅच मात्र आपल्या हातातून गमवावी लागते. असंच काहीसं मैदानामध्ये होईल का? कारण की जिथे जर हा चेंडू अडवला गेला असता तर 2 धावा नक्कीच वाचल्या असत्या अवध संघासाठी. मॅचचं समीकरण पाहिले तर 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. एक धडाकेबाज फलंदाज जितेंद्र 11 संघाचा निमिष स्ट्राईक पाहायला मिळतोय. आणखी एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची एज घेते आणि फलंदाज निमिष मात्र इथून माघारी परततील. कम ऑन डीजे. एक बॉल 4.
धन्यवाद डीजे. मॅच काय पाहायला मिळते जिथे जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. इथून आपण म्हणूया की ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला असंच म्हणावं लागेल. फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर नवीन फलंदाज भूषण मैदानावरती आलेत. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये आहे. इथून मात्र फक्त आणि फक्त ठोकावंच लागेल. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अनिल वाडकर आपण पाहिले तर नॉन स्ट्राईकलाच आहेत. त्यांच्याकडे ती क्षमता होती की चौकार किंवा षटकार ते एक्झिक्यूट करू शकले असते. इथे मात्र भूषण आलेत. आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी ही मॅच मात्र जिंकून द्यावी लागेल. पुढचा बॉल आपण पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांनी मात्र डॉट बॉल घोषित केलाय आणि ही मॅच आपण जर पाहिली तर 3 धावांनी इथे मात्र आवाज संघ मात्र इथे मात्र विजयी होतोय. चांगला खेळ पाहायला मिळाला. पहिल्या 3 दिवसांमध्ये ज्या प्रकारचा खेळ आपण मैदानावरती पाहत होतो त्याच प्रकारची मॅच आपण मैदानावरती पाहतोय. एक काटिकी टक्कर पाहायला नक्कीच मिळाली जिथे आवाज संघाने शेवटच्या चेंडूवरती बाजी मारली आणि आपल्या संघाला मात्र पुढच्या फेरीमध्ये